विठाला विठाला प्रस्तुतच्या अभंगातून संत एकनाथ महाराज प्रभू परमात्म्याकडे मागणी मागतायत. नीट ऐका. जगामध्ये काही लोक शांत आहेत पण श्रीमंत नाहीत, काही श्रीमंत आहेत पण शांत नाहीत, काही शांतही आहेत. ए बस खाली, बस खाली. काही शांतही आहेत, श्रीमंतही आहेत पण संत नाहीत. तिन्ही गोष्टी नीट लक्षात आल्या? सांगा लवकर. काही लोक शांत आहेत पण श्रीमंत नाहीत, काही श्रीमंत आहेत पण शांत नाहीत, काही शांतही आहेत, श्रीमंतही आहेत पण संत नाहीत. पण जगाच्या पाठीवर अशी एकच विभूती जन्माला आली जी शांतही आहे, श्रीमंतही आहे आणि संतही आहे. ते संत एकनाथ महाराज आणि त्यांचा हा अभंग आहे. आता लक्षपूर्वक ऐकायचं तुम्ही सगळ्यांनी. शांत, श्रीमंत आणि संत या तीन गोष्टी एका ठिकाणी एकवटल्यात महाराज. हो, जनार्दन स्वामींचे 3 शिष्य, जनी जनार्दन, रामा जनार्दन आणि एका जनार्दन. त्यापैकी एका जनार्दन म्हणजे संत एकनाथ महाराजांचा हा अभंग आहे. प्रस्तुतच्या अभंगातून महाराज प्रभू परमात्म्याकडे मागणी मागतायत. मागणी तशी वारकरी संप्रदायामध्ये संभवत नाही. का? संत देवाकडे जी मागणी मागतात ती अलौकिक आहे. मागणं तुम्ही आपण पण मागतो आणि संत पण मागतात. त्यांच्या मागण्यामध्ये आणि आपल्या मागण्यामध्ये काय नेमका फरक येतो मी तुम्हाला सांगतो. महाराज तुम्हाला पखावाज वाचता येतो का? नाही. हा, नाही. तुमचं नाव काय? दिलीप महाराज. दिलीप महाराज. तुम्हाला पखावाज वाचता येत नाही. महाराज बाजूला सरकत जरा, सरका बाजूला. खाली वाका त्या पखवाजवर थाप मारा बरं. मारा ना, मारा मारा ना, मारा 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 मारा. वाचला का? मग तुम्ही कसं काय म्हणतात मला पखवाज वाचता येत नाही म्हणून? कमाल जे राव तुमची. नितीन महाराज, पखावत सगळ्यांनाच वाचता येतो, पण तो कसा वाजवावा याच्याकरता पापळ महाराजांकडे जावं लागतं. तसं मागणं सगळेच मागतात, पण काय मागावं हे शोधण्यासाठी संतांकडे जावं लागतं. मागणं तुम्ही आपण पण मागता. आपण तर देवापेक्षा हुशार आहेत महाराज मागायला. आपण देवापेक्षा हुशार आहेत. एकाला देव प्रसन्न झाला. तुमच्या गावात बाया जास्त आहेत का? ते 5-25 पण लोक नाहीत ना महाराज. ते बघा ना, अजून पण येतातच येते मावल्या. बसा बसा लवकर. माईक देऊ का तुमच्याकडे? माईक देऊ तुमच्याकडे? बसा बसा ताई, ताई बसा लवकर, बसा खाली बसा, बसा लवकर, बसा लवकर बसा. मी आता बंदच करणार होतो, थोड्या करता त्रास घेतला तुम्ही. हे रामचंद बसवा खाली. ऐ बस खाली बस. ऐका, एकाला देव प्रसन्न झाला. कलियुगामध्ये देव लवकर प्रसन्न होतो. बरं झालं तो गणपती दूध प्यायला लागला होता, मध्यंतरी बंद केलं त्यांनी. एकाला देव प्रसन्न झाला. देवाने विचारलं काय पाहिजे तुला माग. तो म्हटले देवा मला उद्या भेट. म्हटले काही हरकत नाही. घरी गेला. आपल्या वडिलांना सांगितलं बाबा मला उद्या देव प्रसन्न होणार, देवाकडे काय मागावं. बापाने सांगितलं देवाकडून 2-4 किलो सोनं मागता आलं तर माग. म्हटलेत हरकत नाही. आईकडे गेला. आईला विचारलं आई मला उद्या देव प्रसन्न होणार, मी देवाकडे काय मागावं. आईने सांगितलं बाळा 2 वर्ष झाले माझी दृष्टी गेली. सुना घरामध्ये काय काय अत्याचार करतात मला कळत नाही. देवाकडून मागता आलं तर माझ्याकरता दृष्टी माग. म्हटले. नंतर बायकोकडे गेला आणि बायकोला सांगितलं उद्या देव प्रसन्न होणार, देवाकडे काय मागावं. बायकोने सांगितलं 3 वर्ष झाले आता आपला विवाह होऊन, आपण सगळे दवाखाने पालथी घातलेत, 2-4 डॉक्टर मरून गेले, तरी आपला ठिकाणा लागला नाही. देवाकडून मागता आलं तर एखादं अपत्य मागा. म्हटले. याने रात्री झोपताना विचार केला महाराज, बापाला सुवर्ण पण गरजेचं आहे, आईला दृष्टी पण गरजेची आहे आणि पत्नीला अपत्य पण गरजेचं आहे. देवाकडे मागावं काय. दुसऱ्या दिवशी देव प्रसन्न झाला. देवाने विचारलं मी आलो रे, काय पाहिजे तुला. याने विचारलं देवा माझ्या किती मागण्या पूर्ण करशील. मागण्या कितीही माग, पूर्ण मात्र एकच करेल. इतकं हुशार होतं महाराज, इतकं हुशार होतं. देवा खरं सांग किती मागण्या पूर्ण करशील. तू कितीही माग, पूर्ण मात्र एकच करेल. माग माग. याने सांगितलं देवा माझ्या आईला उघड्या डोळ्यांनी सोन्याच्या पाळण्यामध्ये नातू पाहायचं आहे. म्हटलेत
ज्यांना ज्यांना नाही कळालं त्यांनी फराळाला बसा आता. माझ्या आईला उघड्या डोळ्यांनी आईला दृष्टी मिळाली, सोन्याच्या पाळण्यामध्ये बापाला सुवर्ण मिळालं, हो नातू पाहायचामध्ये बायकोला अपत्य मिळालं. आता किती मागता आणखी सांगा तुम्ही. लोक देवापेक्षा लोक हुशार आहेत, संतांपेक्षा लोक हुशार आहेत. पण अडचण काय आहे का, आपलं मागणं व्यावहारिक आहे आणि संतांचं मागणं पारलौकिक आहे, एवढा मात्र त्याच्यामध्ये फरक आहे. आपल्या मागण्यात स्वारस्य नाही महाराज. मागून मागून आपण मागतो तरी काय, लावे खावे प्यावे असावे सदैव हेची माझी हाव. माणसाच्या 3 गरजा आहेत. बोला लवकर, शाळेत जाता ना तुम्ही. 3 गरजा आहेत माणसाच्या. कोणत्या कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा. त्याच्यामध्ये मोबाईल धरा. गरजेचं आहे ना महाराज, गरजेचं आहे आता, बरोबर आहे. अन्न, वस्त्र, निवारा. मग मला सांगा, या 3 गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये महत्वाच्या वाटतात, पण त्या माणसाला प्राप्त नाहीत का? मग ज्या गोष्टी प्राप्त आहेत त्या गोष्टी देवाकडे मागण्यात काही स्वारस्य आहे? मला सांगा तुम्ही. आता कोरोना नावाची व्याधी गेली, त्या कोरोना व्याधीमध्ये लोकांना असं वाटत होतं 2 वर्ष जग ठप्प होतं, आता लोक अन्न वाचून मरतील. कोरोनामध्ये खायला मिळालं नाही म्हणून माणसं मेलीत, अशी बातमी वाचली तुम्ही कधी? खाऊन खाऊन मेलेत काही, तो भाग जाऊ द्या, पण खायला मिळालं नाही म्हणून माणसं मेलीत, अशी बातमी वाचली कधी? हो, अन्न मुबलक आहे महाराज. परवा महाराज माझ्या बायकोने मला सांगितलं की आपल्या घरी भांडे घासणाऱ्या बाईच्या घरी लग्न आहे, तिच्या मुलीचं, आपण तिला काहीतरी मदत केली पाहिजे. नितीन महाराज, मलाही वाटलं काही हरकत नाही, केलं पाहिजे, पण मी कीर्तनकार माणूस. तिला म्हटलं एक काम कर, मी 4 दिवसापूर्वी इगतपुरीला कीर्तनाला गेलो होतो, एका व्यापाऱ्याने मला 25 किलो तांदळाचा कट्टा दिलाय, तुला देऊन टाक. तिला मला मिळालेला होता, तिला देऊन टाक. का बरं? संत उदार उदार. माझी बायको माझ्यापेक्षा हुशार, तुम्हाला अंदाज आलाच असेल आता. ती हुशार आहे म्हणूनच मी ठिकाणावर आहे. तिने मला काय सांगितलं माहितीये? हे मी कामवाल्या बाईला 4 दिवसापूर्वीच सांगितलं होतं. काय? तांदळाचा कट्टा घेऊन जाय. मग तिने मला असं सांगितलं, माझ्याकडे जर राशनचे 200 किलो पडले, तुम्ही घेता का? घ्या. खायला मिळालं नाही म्हणून माणसं मेलीत असं कधीच वाचनात नाही. अन्न मुबलक आहे. बरं, वस्त्र मुबलक आहे महाराज. यांच्याकडे बाबा, पूर्वी तुम्हाला आठवत असेल, एकच शर्ट घरातले 3-3 भाऊ वापरायचे. बाबा तुम्हाला आठवत असेल, बरोबर आहे? एकच शर्ट, 3-3 भावांमध्ये एकच शर्ट असायचा. एखादा भाऊ गावाला गेला तर तो भाऊ घालून जायचा, दुसऱ्या दिवशी हा गावाला गेला तर हा घालून जायचा. इतकी परिस्थिती गरिबीची होती, बरोबर आहे? आता एकेकाकडे 25-25 शर्ट आहेत महाराज. यांचं तर बोलायचंच काम नाही महाराज. परवा मी माझी एक फाईल काढायला गेलो, साड्या जो अंगावर पडल्या, 2.5 तास गुदमरून पडलो होतो मी. इतक्या साड्या यांच्याकडे. समजा नितीन महाराज कदाचित ह्या गेल्यात दिंडीला, म्हटलं मी दिंडीला, कदाचित ह्या गेल्यात 15 दिवस जर दिंडीला गेल्यात तर दिवसातून 3 साड्या जरी बदलल्यात तरी पहिल्या साडीचा नंबर येणार नाही एवढ्या साड्यात. वस्त्र मुबलक आहे, अन्न मुबलक आहे, निवारा मुबलक आहे. मग ह्या गोष्टी देवाकडे मागण्यामध्ये काही स्वारस्य आहे का? अजिबात नाही. अरे अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी सहजगत्या प्राप्त होतात. त्या देवाकडे मागण्यात जसं स्वारस्य नाही, तसं जीवनामध्ये ज्या गोष्टी प्राप्त आहेत त्या गोष्टी प्राप्त असून अप्राप्त गोष्टीच्या पाठीमागे धावणे आणि त्या प्राप्त करून घेणे यात जीवनाचं खरं स्वारस्य आहे. काय? ऐका, एखादा माणूस जर जम्मू काश्मीरला फिरायला गेला तर त्याने तिथून जम्मू काश्मीरवरनं सफरचंद आणली पाहिजेत, त्याने जम्मू काश्मीरवरून केसर आणलं पाहिजे. जम्मू काश्मीरला जाऊन त्याने जर कांदे बटाटे विकत आणले तर त्याचं जसं मोठेपण नाही, तसं संसारात राहून देवाकडे अन्न, वस्त्र, निवारा मागणं याच्यात अजिबात मोठेपण नाही. आता ऐकायचंय तुम्हाला, ऐकायचंय. हो, मागणारे आहेत संत नाथ महाराज, देणारा आहे प्रभू परमात्मा. आता गंमत जमली महाराज. तुम्ही ज्याच्याकडे जी वस्तू मागायला जाता त्याच्याकडे ती उपलब्ध असली पाहिजे. त्याने आपल्याला दिल्यानंतर तो स्वतः दुबळा व्हायला नको आणि आपल्याला दिल्यानंतर आपली परिपूर्णता व्हायला पाहिजे, तरच त्याची मजा, तरच त्याची मजा. आता मागणारे आहेत संत एकनाथ महाराज, ते देवाकडे काय मागतील?
संत एकनाथ महाराज आपल्या वारकरी मांदियाळी मधले सर्वात श्रीमंत संत होते महाराज. नाथ महाराजांची श्रीमंती सांगतो ऐका. ए तू जरा आता उठलीस ना, तू विचार कर. बस का रे. त्याला सर ठरा विठारा करतो मी करतो, तुम्ही काळजी नका करतो मी करतो, तुम्ही काळजी करू नका, मी बरोबर बसवतो. बस ए बाळा बस खाली, बसा खाली. ऐका आता ऐका. बसा ताई, बसा ताई. ओ ताई बसा. ठाला विठाला जे आपल्याकडे प्राप्त आहे ते मागण्यामध्ये जसं स्वारस्य नाही, तसं संत महात्म्यांची मागण्याची जी किमया आहे ती किमया काहीतरी अलौकिक आहे. म्हणून त्याचा आपल्याला विचार करायचा आहे. नाथ महाराज किती श्रीमंत. ऐका, नाथ महाराजांच्या श्रीमंतीचं वैभव सांगतो तुम्हाला. ऐका, नाथ महाराजांची श्रीमंती ऐका. नाथ महाराजांच्या घरी रोज 100 माणसं जेवायला यायची. किती 100. आणि प्रत्येक माणसाला पुरणपोळीचं जेवण. कशाचं जेवण. पुरणपोळी करते तुम्हाला. तुमच्याकडे करतात पुरणपोळी. नाही त्याला मांडा म्हणतात आमच्याकडे. तो हातावर केला जातो. करतात तुमच्याकडे. नाही करत. तुमच्याकडे तव्यावरची पोळी करतात. आमच्याकडची माणसं तुमची पोळी एकाच घासामध्ये संपवतात. पुरणपोळी हातावर केली जाते, तिला पुरणपोळी म्हणतात महाराज. तो मांडा आमच्या भागामध्ये करतात, तुम्हाला माहित असेल महाराज. मोठा मांडा असतो, त्याला 4 दिवस तयारी करावी लागते. किती दिवस. 4 दिवस. घरातल्या माणसांना फक्त त्या बायांना काम सांगू द्या तुम्ही, त्या अशा चिडतात. शांत बसा, उद्या पुरणपोळी आहे. शांत बसा, उद्या पुरणपोळी आहे. शांत बसा, उद्या पुरणपोळी आहे. आणि अशी पुरणपोळी करतात. हो, ती पोळी वरती धरली का पुरण खाली अंग सोडून देतं. पण नाथ महाराजांच्या घरी रोज 100 माणसांना जेवण, प्रत्येकाला पुरणपोळीचं जेवण. नाथ महाराजांच्या घरी रोज श्रीमद भागवतावर टीका व्हायची आणि ती टीका ऐकण्यासाठी भरपूर लोक यायचे. आणि प्रत्येक माणसाला ऐका, प्रत्येक माणसाला जो माणूस टीका ऐकायला यायचा त्या प्रत्येकाला रोज 200 ग्रॅम साखर मिळायची. किती ग्रॅम. 200 ग्रॅम. अशी गर्दी व्हायची महाराज. कशाला. साखरेला. भागवत ऐकायला नाही, साखर घ्यायला. एवढं वैभव. मग एवढं वैभव ज्यांच्या जवळ आहे, जे देवगिरी किल्ल्याचे जहागीरदार आहेत महाराज, जे देवगिरी किल्ल्याचे जहागीरदार आहेत, जे मुळातच श्रीमंत आहेत, ते देवाजवळ काय अन्न वस्त्र निवारा मागतील. नाही. बर ठीक आहे. आता हा मागणाऱ्याचा विषय झाला. देणारे कोण आहेत. ऐका. विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान, विटेवरी जाती पाऊले समान. तोची एक दान पाऊले समान. तोची एक दान शुरदाता. देणारा आहे प्रभू परमात्मा आणि नाथ महाराज मागणारी आहेत. आता मागण्यातला विषय काय तेवढा फक्त ऐका. नाथ महाराज प्रभू परमात्म्याच्या दारासमोर उभे राहतात आणि देवा, मला जे संसारामध्ये अपेक्षित आहे तेच मी तुझ्याकडे मागतो. अभंगातला भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. प्रेमावीन
महाराज प्रस्तुतच्या अभंगातल्या प्रथम चरणामध्ये भगवंताकडे ज्ञानाची मागणी मागतायत, पण ते ज्ञान मला भक्ती आणि प्रेमासहित दे, भक्ती प्रेमा विरहित ज्ञान मला नको, अशी मागणी स्पष्ट शब्दामध्ये नाथ महाराज मागतायत. माणसाच्या जीवनामध्ये ज्ञान हवंय महाराज. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रम हे विद्यते. या जगात ज्ञानासारखं पवित्र काहीच नाही, परंतु नुसतंच ज्ञान प्राप्त करून उपयोग नाही, ते भक्ती आणि प्रेमासहित आलं पाहिजे महाराज. मनुष्य जीवन हे केवळ आणि केवळ भक्ती करण्यासाठी प्रभू परमात्म्याने आपल्याला दिलंय, हे प्रथमतः लक्षात घ्या. प्रभू परमात्म्याने आपल्याला या जगामध्ये एवढ्या करताच पाठवले. हो, देवाची भक्ती आपण करावी. त्या जीवनामध्ये माणसाचे दोन प्रयोजन सांगितले, ते एक परम प्रयोजन आणि दुसरं अवांतर प्रयोजन. लक्षपूर्वक ऐका, माझ्या प्रश्नाची उत्तर द्या फटाफट. परम प्रयोजन म्हणजे काय ना अवांतर प्रयोजन म्हणजे काय ते नीट ऐका. ज्याच्याशिवाय धकतच नाही त्याला म्हणतात परम प्रयोजन, आणि ज्याच्याशिवाय धकून जातं त्याला म्हणतात अवांतर प्रयोजन. लग्नामध्ये मंडप असलाच पाहिजे असं काही नाही. तीर्थक्षेत्रावर जी लग्न होतात तिथे कुठे मंडप असतो? होतच का नाही लग्न? मग आता मला पटकन बोला, लग्नामध्ये मंडप असला नसला तरी चालतो? जोरात बोला. फराळ बाकी आहे का यांचा? अजून बाकी? अजून फराळ? बरं बरं बरं. लग्नामध्ये मंडप असला नसला तरी, लग्नामध्ये वऱ्हाडी कमी असले तरी, लग्नामध्ये बँडबाजी असला नसला तरी, लग्नामध्ये एखादं मिष्टान्न कमी असलं तरी, लग्नामध्ये नवरदेव नवरी असले नसले तरी, नाही चाल द्या ना थोडं पुढेपर्यंत. नाही चालत ना? मग ऐका आता, लग्नामध्ये मंडप, बँडबाजा, वऱ्हाडी, मिष्टान्न हे असते नसले तरी चालतात, ते जसं अवांतर प्रयोजन आहे. परंतु नवरदेव नवरी हे जसं परम प्रयोजन, तसं जीवनामध्ये संसारादी क्रिया हे अवांतर प्रयोजन, पण प्रभू परमात्म्याची प्राप्ती हे मात्र परम प्रयोजन आहे. त्याच्याविषयी धकूच शकत नाही. ऐका, महाराजांचा फार गोड प्रमाण आहे. वाजा. तुका मने जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. प्रभू परमात्म्याची प्राप्ती हो नवे नवे मनुष्य जन्मालाच या ठिकाणी तेवढ्यासाठी दिलाय. देवे दिला देह भजना गोपाळ, देवे दिला देह भजना गोपाळ, देवे दिला देह भजना गोपाळ, देवे दिला देह भजना गोपाळ. भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. मनुष्य भजन करण्यासाठी झालाय. ज्या कामा करता आला तेच काम केलं पाहिजे महाराज. तुम्ही मला इथे आमंत्रण कशा करता दिलं? लवकर बोला, वेळ कमी माझ्याकडे. कीर्तनासाठी मी कीर्तनच केलं पाहिजे का दूध डेअरींचा सर्वे करत फिरलं पाहिजे? मी कीर्तनच केलं पाहिजे महाराज. हो, मी इथे आलो, माझी व्यवस्था होती, चहा पाणी घेत बसलो महाराज. अशी गार हवा लागत होती, प्रवासाने थकलेलो होतो. पापड महाराज माझे डोळे लागले तिथे पेटा बांधायच्या जागेवर, आणि तुम्ही इकडे पंचपदी चालू केली. ते मला म्हणे ते भाऊ किल्लारी महाराज, महाराज उठा फेटा बांधा. म्हटलं का बरं? अहो फेटा बांधा ना, पंचपदी चालू झाली. त्यांना म्हटलं पण का बरं? अहो कीर्तन आहे ना तुमचं, पंचपदी चालू झाली. त्यांना म्हटलं महाराज मी खूप थकलेलो आहे, आज काही कीर्तन करत नाही, आपण उद्या पाहू. कल्पना करा, मी जर त्यांना असं सांगितलं असतं तर ते इथे आले असते आणि तुम्हाला सांगितलं असतं महाराज आलेले आहेत, पण त्यांना झोप लागत असल्यामुळे ते कीर्तन करायचं नाही म्हणतात, आपण उद्या पाहू. जर तुम्ही असं ऐकलं असतं तर इथून हार घेतला असता, नारळ घेतला असतं आणि माझा सत्कार करायला तुम्ही त्यांच्या घरी आले असते, नाही का? महाराज तुम्ही आमच्या गावाला झोपायला आले, त्याबद्दल तुम्हाला हार आणि नारळ. अरे तुमचं जाऊ द्या, पण त्यांनी सांगितलं असतं ना मला तुला झोपायचंच होतं तर मग घरी शिल्लकला असताना इथे काल तर पडला. हे सोपं आहे का नाही महाराज? मी जर कीर्तन करायला आलोय तर माझं आद्य कर्तव्य कीर्तन करणे, झोप गौण. तसं या जीवाचं आद्य कर्तव्य भजन करणे, संसारादी क्रिया गौण आहेत महाराज. काय होते ऐका, पूर्वीचा काळ, पूर्वी मला मुलींचे लग्न व्हायचे. आपलं कीर्तन समजायला 5G ची रेंज लागते महाराज, 4G 3G पकडतच नाही आपण. पूर्वी मला मुलींचे लग्न व्हायचे, आता बाया माणसांचे लग्न होतात. पूर्वी नवरदेव 10 वर्षाचा असायचा, नवरी 8च वर्षाची असायची. आता नवरदेव 32 वर्षाचा, तो घोड्यावर बसला, तो घोडा म्हणतो नको उतार. नवरी 28 वर्षाची, आता पोरपोरी आहेत काही. पूर्वीचा काळ, आमच्या भागामध्ये अशी पद्धत रे महाराज, लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावतात. तुमच्याकडे कशी पद्धत आहे? अशीच आहे का? हळदच का बरं लावतात? काळा मसाला लावत नाही.
हिरवी मिरची लावत नाही, लाल तिखट लावत नाही. दॅट सायंटिफिक रिझन, वैज्ञानिक कारण आहे त्याच्या पाठीमागे. ऐका, पूर्वी दवाखाने कमी होते. पंचक्रोशीत एखादा दवाखाना असायचा महाराज. रस्त्याने चालता चालता माणूस पडला, जखम झाली, तर त्या जखमेवर घरगुती औषध म्हणून काय लावायचे अगोदर? हळद. त्याचं कारण सांगतो. हळद हे जंतुनाशक द्रव्य आहे. हळद हे जखमेमध्ये किडे पडू देत नाही. हळद जखमेमध्ये किडे पडू देत नाही. लग्न ही सगळ्यात मोठी जखम आहे. त्याच्याकरता हळद लावतात, दुसरं काहीच कारण नाही. दुपारची 4 वाजेची वेळ, नवरदेवला हळद लावली. पत्रिका वाटून वाटून जाम थकलं होतं, उन्हाळ्याचे दिवस, आणि असा ताप चढला. डॉक्टरला बोलवलं. डॉक्टरने चेक केलं. डॉक्टर म्हणे याला 103 ताप आहे, याला आत्ताच्या आत्ता उचला आणि ऍडमिट करा. तो नवरदेवचा बाप हात जोडून उभा राहिला. डॉक्टर साहेब सुट्टी केव्हा? उद्या 11 वाजता. अहो असं नका करू, असं नका करू ना. का बरं? अरे उद्या लग्न ज्याचं 11 वाजता आहे आणि लग्न इथून नाशिकला आहे. जर तुम्ही 11 वाजता सोडलं तर 4 वाजता तिथे पोचायचं. लग्न 5 वाजता लावायचं का? डॉक्टर म्हणे जाऊ द्या. नाही तरी कोणते लग्न वेळेवर लागतात? बाकीच्या गाड्या पुढे जाऊ द्या, याची गाडी मागे राहू द्या. याला बरं वाटलं का मी पाठवतो, तोपर्यंत तुम्ही बाकीची तयारी करा. लग्न काही वेळेवर लागत नाही. 11चं लग्न 2ला लागतं, 12चं लग्न 3ला लागतं, 12:30चं लग्न 4ला लागतं. अजून एवढं खूप चांगलं आहे, ज्या दिवशी ठरतं त्या दिवशीच लागतं. याच्या पुढे अशी सुद्धा वेळ येईल. नाचणाऱ्या बांधरांमुळे वेळ न मिळाल्यामुळे आजची टाळी उद्या ठेवण्यात आलेली आहे. पाहुणे मंडळींनी मारुती मंदिरात जाऊन तोंड वासून पडावं. नवरदेवचा बाप म्हणे हे बी बरोबर आहे. आता त्या पोराला बरोबरच नाही तर मग करायचं काय? चला बाकीच्या गाड्या पुढे काढा. पहिली गाडी निघाली महाराज. रिकामचोट गाडी आहे का तुमच्याकडे? पत्रिका असो नसो स्टँडवर ट्रकची वाट पाहत उभे राहणे. 50 पोरं बसले होते. 50 तरुण 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 सगळे तरुण आणले होते महाराज. आणि जसे गाडीमध्ये बसले आणि गाडी त्या नाशिकला त्या नवरीच्या दारासमोर गेली, तो नवरीचा बाप गुलाबाचा फुल घेऊन उभा होता. कोणा करता? लवकर बोला, वेळ नाही माझ्याकडे. नवरदेव करता. आणि त्या गाडीत नवरदेव मी. त्या नवरीच्या बापाने विचारलं, नवरदेव रे मागच्या गाडीत आहे, लाव तुझी गाडी बाजूला. चहा सुद्धा पाजला नाही त्यांना. चहा तुमच्याकडे चहा चांगला बनवतात, आमच्याकडे चहा नाही चांगला बनवत. आमच्याकडचा चहा सांगू का मला तुम्हाला? 1 कप दूध, 14 कप पाणी, देखील एव नानी काकू व तू पाणी. कळली का आमची भाषा तुम्हाला? कळत नाही तेच चांगले. 5-25 शिव्या देऊन टाकले मी तुम्हाला. तो लग्नामधला चहा जरा असा धरला ना मला, वरचा मंडप, आड्या कड्या, फॅन, जाळं सगळं दिसतं त्याच्यामध्ये. असं वाटतं या चहामध्येच उडी मारून आत्महत्या करावी का काय? चहा सुद्धा पाजला नाही त्या पोरांना. चहा नुसते नाशिक मध्ये विचारायचे कुठे मिळते चहा. चहा आली दुसरी गाडी महामायांना घेऊन आली. महामायाच ना काय म्हणतात त्याला? वरमाया. माफ करा बघा, चुकून शब्द आला माझ्या तोंडात. 50 बाया बसल्या होत्या मला एकाच गाडीमध्ये. 50 बाया अशा आयटीत उतरल्या. नवरीचा बाप गुलाबाचं फुल घेऊनच उभा होता. त्याने विचारलं, नवरदेव मागच्या गाडीमध्ये लाव तुमची गाडी बाजूला. लाल मुरमुरे सुद्धा दिले नाही या बायना. लाल मुरमुरे म्हणजे लग्नातला चिवडा. खाल्लाय का तुम्ही? शेंगदाणा भाग्यवान माणसाला सापडतो महाराज. ज्याला शेंगदाणा सापडला त्याने अभंगच म्हणायचा, पुण्य फळले बहुत दिवसा उदयाचा ठसा. लाल मुरमुरे सुद्धा मिळाली नाही. आली तिसरी गाडी सगळे वयल माणसं घेऊन आली. आता कळलं त्यांना. निम्मे साबुदाणा होऊन जातो मग जिरकट टाकतात. ते काय केलं का? ती टेकतच उतरले ते. तर नवरीचा बाप म्हणे, नवरदेव रे मागच्या गाडीत बाजूला वा. सगळे वराडी एकत्र केले. मग नवरीच्या बापाने विचारलं, घरी जाता का मार खाता आता तुम्ही? बाजूला कबीर महाराज उभे होते. त्यांनी तो प्रसंग पाहिला. महाराज, आडदा पडदा सब छोड़ दे, बिन पर्दे की बात, दुल्हन को दुल्हा मिले तो फिकी पडी बरात. महाराज, नवरदेव आला नाही, वराड 5 गाड्या जरी आलं तरी त्या वराडाला जशी 0 किंमत आहे, तसं जीवन सर्वांग सुंदर असेल पण भजन करत नाही तर त्या जीवनाला 0 किंमत आहे. एकाच वेळीमध्ये 3 दृष्टांत दिलेत महाराजांनी. आयुष्य विन लक्षणे, शिसे विन अलंकरणे, ओरे विन ओधामने विटंबुगा. लक्षण भरपूर आहेत हो,
पण आयुष्य नाही ना. एक भविष्य पाहणारा माणूस रस्त्याने चालला होता. भविष्य पाहून घ्या, भविष्य पाहून घ्या. ते पोपट घेऊन फिरतात, ते माहिती आहे तुम्हाला. ते पोपटवाला दिवसभर फिरलं, त्याला गिरायकच मिळालं नाही. घरी आलं रागाने पोपटच फेकला त्याने. त्या पोपटाला म्हणे, ए राघव, मेरे नाम की चिठ्ठी निकाल, आज गिरायक की नाही मिला. शिकवलेलं पोपट असतं ते चिठ्ठी घेऊनच बाहेर आलं. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं, लोगों को फसाना बंद कर दे, कुछ काम धंदा करो और अपना पेट भर. एका बाईने आवाज दिला, भडदेवा माझ्या मुलाचं भविष्य सांगावं. हस्तरेषेवरून भविष्य सांगत होता, बाई तुझा मुलगा गुणवान आहे, रूपवान आहे, धनवान आहे, कीर्तिवान आहे. बाई हुशार होती. तिने एकच विचारलं, महाराज सगळं जाऊ द्या, त्याला आयुष्य किती ते पा. त्याने आयुष्याची रेषा पाहिली, त्याच्या डोळेच खाली पडले महाराज. तो म्हटला, बाई तुझा मुलगा गुणवान आहे, रूपवान आहे, धनवान आहे, कीर्तिमान आहे, पण बाप कर, वयाच्या 12व्या वर्षी याच्या जन्मरेषेमध्ये मृत्यू षडयंत्र नावाचा एक योग आहे, तो दगवू शकतो. बाई म्हटली, महाराज बाकीची लक्षणं वर्णन करायची काही गरज नव्हती हो. का? ती उपभोगण्यासाठी आयुष्य नाही, म्हणून जशी शून्य किंमत, तसं जीवनामध्ये भजन करत नसेल तर शून्य किंमत नाही. तरी गेला जन्म माझा, नाही तरी गेला जन्म माझा, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तू हजारे विठ्ठला, नाही तरी जन्म गेला वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तू हजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, तरी गेला जन्म वाया. तिसरा दृष्टांत राहिला. एका बाईला तिच्या नवऱ्याने 22 तोळ्याची नथनी केली. तुम्ही नाराज का बरेत? कमी झाली का? 25 तोळ्याची केली. माझ्या काय बापाचं जात. ऐका, तिने ती नथनी घातली आणि अख्ख्या पिंपळगाव मध्ये फिरायची. त्यांनी केली. कळतं ना तुम्हाला? कळतं म्हणजे न कळायला काय ज्ञानेश्वरी का म्हणून राहिले तुम्ही? तर तिकून आमचे कबीर महाराज येत होते. त्यांनी पाहिलं, तिला विचारलं, बाई अशी झटके मारून राहिली, काय कारण? कोणी केली? त्यांनी केली म्हणजे कोणी केली? माझ्या नवऱ्याने केली म्हणे. मग आमचे कबीर महाराज चिल्ले, जिस यार ने नथनी बनाई उसे चाहती बार बार, जिस यार ने नाक बनाया उसको भूल गई गवार. नथनी करणाऱ्याचा एवढा उदो उदो करते, त्याने नाकच दिलं नसतं तर कुठे पायात अडकवली. नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेली, वाया गेली, नाक नाही तेली. काय करायची बंद कशा, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करायचे बत्तीस लक्ष, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेली, वाया गेली, वाया गेली. ऐका, लक्षणं भरपूर आहेत पण आयुष्य नाही, शून्य किंमत. दागिना 20 तोळ्याचा आहे, घालण्यासाठी नाक नाही, शून्य किंमत. वराड 5 गाड्या आलं, नवरदेव आला नाही, शून्य किंमत. सुंदरसा नरदेव प्रभू परमात्म्याने दिला पण भजन करत नाही, शून्य किंमत आहे महाराज. याहीपेक्षा अजून एक गोड दृष्टांत महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये पुन्हा दिला. व्याकरण ही चोखडा, तर्की अतिगाडा, अध्यात्म ज्ञानी फुडा जात्यंदुजो. सुंदर दृष्टांत दिला. डॉक्टर, वकील आणि इंजिनियर तिघं हुशार माणसं. तिघं हुशार. काही दुमत आहे का आपलं? असूच शकत नाही. डॉक्टर किती हुशार आहे बघा. ऐका, डॉक्टर किती हुशार आहे पहा. डॉक्टरकडे जा तुम्ही, उलथ पडा, पालथ पडा, कानी वा, उतानी वा, जीभ बाहेर काढा, अजून काढा, अजून काढा. आता जेवढी राहील तेवढीच काढेल ना माणूस. ते माझ्या एका मित्राला दाताच्या डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. दात दुखत होता त्याचा. आता ते माझा मित्र जरा वात्रट आहे. माझ्यावरून अंदाज करा तुम्ही ते किती वात्रट असेल बरं.
तो डॉक्टर त्याला म्हणे झोप रे म्हणे. झोपवलं त्याला. आकर केला, आणखी मोठा आकर, आणखी मोठा आकर. त्याने त्या डॉक्टरचा हात पेटला आणि बाहेरच निघाला. डॉक्टर म्हणे काय रे बस ना म्हणे, तुला तोंडामध्ये बसायचंय का? आकरा रक्त चेक करा, लघवी चेक करा, थुंकी चेक करा, सोनोग्राफी करा, MRI करा, सगळे रिपोर्ट पुढे ठेवतो. मग विचारतो सांगा तुम्हाला काय होतं आता? हुशार आहे का नाही डॉक्टर? वकील त्याच्यापेक्षा हुशार आणि या दोघांचा बाप इंजिनियर आणखी हुशार. तो इंजिनियर तर इतका हुशार आहे महाराज, तो संडास जितका जास्तीत जास्त किचन रूमच्या जवळ येईल असा दिवसेंदिवस त्याचा प्रयत्न चालू आहे. डॉक्टर, वकील आणि इंजिनियर तिघच्या तिघ मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर फिरायला गेले महाराज. 200 रुपयाची नाव ठरवली, त्या नावेमध्ये बसले आणि नाव चालू झाली महाराज. मराठी माणूस शांत कधीच बसणार नाही. एसटी मध्ये जरी बसला तरी शेजारच्या माणसाला विचारेलच कुठे उतरायचंय, कुठून बसले, कशाला चालले, घेणं नाही देणं नाही. जर समजा सीटावर शेजारी कोणी नसेल ते शीट फाडतो, रबर काढतो, खिशात घालतो आणि घरी येतो. असा विचित्र माणूस. त्या डॉक्टरने नावड्याला प्रश्न विचारला, नावड्या कुठला रे? अहिल्यानगर. तालुका रे संगमनेर. गाव रे पिंपळगाव. मुंबईत कधीपासून आला? साहेब माझा जन्मच मुंबईतला आहे. वा वा वा. शाळेत गेलाच बाळा? नाही हो साहेब शाळेत नाही गेलो. का? बापाने जन्मताच या व्यवसायात टाकलं म्हणून शाळेत जाणं शक्यच नाही झालं. डॉक्टरांनी काय विचारलं लक्षपूर्वक आहे का? डॉक्टर म्हणतो का रे बाळा, जर नाव चालवता चालवता तुझं डोकं दुखायला लागलं तर कोणती गोळी घ्यावी कळते तुला? नाही साहेब. पोट दुखायला लागल्यावर कोणतं औषध घ्यावं कळतं तुला? नाही साहेब. हातपाय दुखायला लागल्यावर कोणतं औषध घ्यावं कळतं तुला? नाही साहेब. मूर्खा, तुझा जन्म वाया गेला म्हटले. डॉक्टरने त्याचा जन्म वाया घातला. वकिलाने विचारलं, तुझी नाव समोरच्या नावेला धडकली. त्याने कोर्टात केस दाखल केली. वकिलासमोर कसं बोलायचं, पोलिसांना आपली बाजू कशी समजून सांगायची, न्यायाधीशासमोर कसं उभं राहायचं कळतं तुला? साहेब शाळेतच गेलो नाही तर काय कळेल? मूर्खा, तुझा जन्म वाया गेला म्हटले. मग इंजिनियरने विचारलं, का रे नावड्या, तुला वाटलं भविष्यामध्ये आपल्याला समुद्रामध्येच बंगला बांधायचा आहे, किती पाया खूप खोल घालावा लागेल, कोणतं वॉटरप्रूफ फर्निचर वापरावं लागेल, कोणतं स्टील वापरावं लागेल, कोणतं सिमेंट वापरावं लागेल, काही ज्ञान आहे? तर साहेब शाळेतच गेलो नाही तर काय ज्ञान राहील? मूर्खा, तुझा जन्म वाया गेला म्हटले. तिघांनी त्याचा जन्म वाया घातला. तोपर्यंत नाव समुद्राच्या मध्यावर आली होती. सोसाट्याचा वारा सुरू झाला. भिकुला वाजायला लागली. खलाशांना सूचना मिळाल्या, आपल्या नावा परत घ्या, आपल्या नावा परत घ्या, वादळ येण्याची शक्यता आहे, आपल्या नावा परत घ्या. डॉक्टर, वकील, इंजिनियर तिघांना विचारलं नावाड्याने, साहेब तुम्हाला पोहता येतं का? ते तिघ जण म्हणे, आम्हाला कोणालाच पोहता येत नाही. माझा जन्म जेव्हा वाया जाईल तेव्हा जाईल, पण तुमचा तिघांचा हातात गेला. बाकीची सगळी ज्ञान होती पण पोहण्याचं ज्ञान नाही, म्हणून जसा जन्म वाया तसं जीवन सर्वांग सुंदर असेल पण भजन करत नसेल तर जन्म वाया. आता ओवी सांगतो ऐका. तरी झडझडोनी वहिला निग ये भक्तीचे वाटे लाग, जया पावशी अव्यंगणीचे धाम माझे, जीवन सर्वांग सुंदर केवळ भक्तीने होतं महाराज. नवे नवे मनुष्य जर भक्ती करायला आलाय तर त्याने भक्तीच केली पाहिजे. जी वस्तू ज्या कामाकरता आणली त्या कामाकरताच ती वापरली पाहिजे, नाही आणली तर दुःख भोगावं लागतं महाराज. पूर्वीचा काळ एक सासरा सुनबाईला घ्यायला गेला. पूर्वी सासरे जायचे घ्यायला सासरे, आता ते जातात. ते कळलं तुम्हाला? बरं बरं, काय हरकत नाही. तो सासरा गेला, 2-4 दिवस राहिला. त्याने घरात त्या माणसांना सांगितलं, मला उद्या मुलीला घेऊन जायचंय, माझ्या सूनबाईला तयारी करा. आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे नितीन महाराज, मुलीला सासरी पाठवताना मूळ पाठवतात. मूळ म्हणजे काय? एक लोखंडी पेटी असते आणि त्याच्यामध्ये खाण्याचे पदार्थ भरतात. श्रीखंड, बासुंदी, लाडू, जिलेबी, सेव, पुरी, डाळ्या, मुरमुरे, पार्ले बिस्किट, पोंगा पंडित, कुरकुरे खायचे पदार्थ असतात. एका बाजूला कपडे असतात, सासूला कपडे, सासऱ्याला कपडे, दिराला कपडे, नंदेला कपडे, त्या सडेला कपडे, सगळं असं भरलेलं असतं. ती पेटी झाली जड आणि ते उचलणारं सासरं ते होतं म्हातारं. त्याच्याकडून कुठे ती पेटी उचलली जाते. त्या पोरीचे 2-4 भाऊ चांगले तगडे होती. त्यांनी ती पेटी उचलली आणि स्टँडवर आणली. स्टँडवर आणल्याबरोबर कंडक्टरने, बाबा आज बाजाराचा दिवस आहे, गर्दी आहे, तुम्ही एक काम करा, ही पेटी वर ठेवा आणि त्या सुनबाईला घेऊन मध्ये बसा. त्या 2-4 भावांनी ती पेटी उचलली, वरती ठेवली. तो सासरा सुनबाईला घेऊन मध्ये बसला. गाडी निघाली, पुढच्या गावाला उभी राहिली. महाराज कोणतं गाव आहे याच्या पुढे? बोला बोला. दांदरफळला उभी राहिली. त्या दांदरफळच्या एका चांबाराला संगमनेरच्या बाजाराला जायचं होतं. त्याने बी आपल्या पेटीमध्ये रापी, काही चांबडं, काही दोरा, काही खेळा, काही चुका, काही हातोडी, काही रिबीट,
सगळं भरलं तो बी आला स्टँडवर. कंडक्टरने बाबा ही पेटी वर ठेवा आणि तुम्ही मध्ये बसा. त्या चर्मकार बांधवाने बी बिचाऱ्याने एका पोराला सांगितलं देर भाऊ एवढी पेटी ठेवून. त्याने एवढ्या गर्दीमध्ये जा जा ना, खरंच जा जा. अर्जंट असेल तर जा, फक्त येताना हात पाय धुवून येत एवढा. ऐका 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 ऐक रे. पोरं बी बोलते तू तुमच्या गावामध्ये. आणि मला काय होतं महाराज, मला लहान पोरं अजिबात आवडत नाही. त्याला कारण असं आहे, मी दिवसभर आईशी सांभाळतो. ते दिवसभर शाळेत त्रास देतात आणि रात्री कीर्तनात त्रास देतात. बरं मी इतका आगाऊ, माझ्यापेक्षा ते 7 आगाऊ. मागच्या वर्षी माझ्या वर्गात एक होतं महाराज, त्याला भर दुपारी 3 वाजता म्हटलं राम्या उभा आहे. म्हणे काय सर, एका बाजूला 1 किलो लाडू आणि एका बाजूला 1 किलो बुद्धिमत्ता, तू काय घेशील? तो म्हणे लाडू. त्याला म्हटलं मूर्खा, मला जर कोणी विचारलं असताना मी बुद्धिमत्ताच घेतली असती. तो म्हणे सर ज्याच्याजवळ जे कमी असेल ते तो घेईल ना म्हणे. काय करता तुम्ही आता? त्या चर्मकार बांधवाने बी बिचारे ते एका पोराला सांगितलं देर भाऊ ही पेटी ठेवून म्हणे. त्याने ती पेटी उचलली त्या पेटीजवळ ठेवली. या सासऱ्याला आणि सुनबाईला अहो संगमनेरच्या फाट्यावरच उतरायचं होतं पुलाच्या खाली. जसे इकडचे माणसं सोडायला आले होते ना, तसे तिकडचे माणसं घ्यायला आले होते. त्या मुलीचे देर जेठ चुलत सासरे हे म्हातारा आयटीत उतरलं. घरच्या माणसांना म्हणे पेटी घेऊन या म्हणे. आता सांगून तर द्यायची ना कोणती पेटी. त्यांनी ती मुळाची तिथेच राहू दिली आणि ती चांबाराची उतरून घरी घेऊन आले. आता आमच्या भागात अशी पद्धत आहेत महाराज, ज्या दिवशी पेटी आणतात त्या दिवशी ती पेटी उघडत नाही. का बरं? दुसऱ्या दिवशी अख्ख्या भाऊबंदकीच्या बाया बोलाव्या लागतात. मूळ पाहिला काय मूळ आणलं बुवा, आणि ती पेटी उघडायचा बी मान असतो. पण महाराज कोणी बी उघडत नाही. ती चेअरमनच्या बाईने उघडायची का तलाठीच्या बाईने उघडायची का ग्रामसेवकच्या बाईने उघडायची. कीर्तनकाराच्या बाईचा मान लागला, बाईसाहेब तुम्ही उघडा म्हणे पेटी. 35 बायांना चेंदून आली हो, सरका 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 सरका. आणि जशी उघडली पेटी, रापीन चांबडन दोरान खेळान चुकान हातोडीन रिबीन. ती सासू तर तोंडच ठोकायला लागली. त्या म्हाताऱ्याला म्हणे तुम्ही मूळ घ्यायला गेले होते म्हणे. तो म्हणे मला कशाला घरात बोलवते, पोरांना 2-2 देऊन टाक. नाही मिळाला परिणामी दुःख भोगावं लागलं. का जे आणायचं होतं ते विसरला म्हणून. हा जीव आणायची होती हरिनामाची पेटी, उचलून आणली संसाराची म्हणून दुःख आहे महाराज. एक वेळ नीट ऐका. आता ऐका, नाथ महाराज देवाकडे जी मागणी मागतायत ना ते याच अर्थाची, देवा माझं जीवन भक्तीने परिपूर्ण झालं पाहिजे. जीवनामध्ये भक्ती खूप गरजेची महाराज. नंबर 2 प्रेम, हे पण अत्यंत गरजेचं आहे. जी भक्ती आणि जे प्रेम या 2 गोष्टी जर नसतील तर जीवनात मनुष्य कितीही ज्ञानी झाला तरी त्याचं ते ज्ञान शुष्क आहे. लक्षात ठेवा, शुष्क आहे. हो, जीवन सर्वांग सुंदर आहे आणि भगवंताची भक्ती जीवनामध्ये नसेल तर ते जीवन कोरडं झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात ठेवा, प्रेम पाहिजेत महाराज. का? पोथी पडी पडी जगमुहा पंडित हुआ न कोय, 10 अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय. कबीर महाराज उत्तर हिंदुस्थानात ज्या वेळेला पोचले सगळे लोक दावत गेले आणि कबीर महाराजांना डोक्यावर उचललं. कबीर महाराजांसारखा महात्माच नाही, कबीर महाराजांसारखा महात्माच नाही. कबीर महाराज म्हणे मला खाली उतरवा. अरे का बरं? उतरवा खाली. अरे कबीर कबीर क्या कहत है, जाओ जमुना के तीर, एक एक गवलन के प्यार से बहगे कोट कोट कबीर. तुम्ही कबीर कबीर काय करतात? माझ्यासारखे एकेका गवळणीच्या प्रेमामध्ये कोटी कोटी कबीर वाहून जातील, एवढी ताकद त्या गवळणींच्या प्रेमामध्ये. महाराज प्रेम करावं गवळणींनी. जीवनामध्ये प्रेमाशिवाय भजन घडत नाही राजा. बाकी सगळं असेल आणि प्रेमाने माणसं जवळ येत नाही राजा. माझा अविनाशी परमात्मा कसा जवळ येईल? जीवनात घडलेला प्रसंग सांगतो महाराज. आमच्या भागामध्ये 40गाव नावाचं एक गाव आहे.
कीर्तनाला चाललो होतो, संध्याकाळची वेळ होती, माझ्याकडे गाडी नव्हती, मी पूर्वी बसने प्रवास करायचो. एस टी स्टँडवर आलो महाराज, अशी जाम गर्दी, पाय ठेवायला जागा नाही. त्या कंडक्टरला म्हटलं हळूच दरवाजा उघडून मला मध्ये घे, कारण एवढी गाडी जर सुटली तर कीर्तन सापडत नाही. त्याने हळूच दरवाजा उघडला, मला मध्ये घेतलं. मी मध्ये गेलो महाराज, मध्ये गेलो, एका सीटावर भांडण चालू होती. एक बाई लहान पोराला धरून बसली होती, ती जागा देत नव्हती कोणाला. बरं, मागणारे बी चांगले मागत नव्हते. स्त्रियांची कसं बोललं पाहिजे महाराज, स्त्रियांमध्ये प्रचंड ताकद आहे ना भाऊ. एक स्त्री या देशाची पंतप्रधान नाही, एक स्त्री या देशाची राष्ट्रपती आहे, एक लोकसभेची सभापती, एक अर्थमंत्री आहे महाराज, एक चंद्रावर गेली, एक मंगळावर गेली, एक शनी मंदिरावर चढून गेली. आणि आता काही उरल्या सुरल्या त्या टोल नाक्यांवर बसून दिलेल्या आहेत, त्या आता कोणाचाच कार्ड घेत नाही. साधी ताकद आहे स्त्रियांमध्ये. हे मागणारे बी चांगलं मागत नव्हतं. त्या बाईने जागा नाही दिली हो महाराज. 15 किलोमीटरवर दुसरं गाव आलं आणि तो भांडण करणारा माणूस खाली उतरला. मी त्या जागेवर गेलो, म्हटलं याला जरी जागा दिली नाही पण आपण मागून पाहू. ती बाई शानी आणि मी डायरेक्ट 150 म्हणतात. तुमच्या गावाला बोलून इज्जत घेतात माझी तुम्ही. डायरेक्ट 150, मी 150. मी महाराज घाबरतच त्या बाईजवळ गेलो. मला माहिती होतं दुर्गट बारी असे हात जोडले बरं का मी. माझ्या हाताकडे पहा, मावशी त्या पोराला मांडीवर घेता का, मला जागा द्या ना म्हटलं. तिने अलगत ती पोरग उचललं महाराज, मांडीवर घेतला आणि मला जागा दिली. मग मी गुपचूप बसायला पाहिजे का नाही? तुमचं काय मत आहे? बरोबर. मी म्हटलं त्याला का बरं जागा दिली आणि मलाच का बरं दिली? घेणं नाही देणं नाही. मी म्हटलं जर आपण या बाईला विचारलं नाही तर आपल्याला झोपच लागणार नाही. 15 मिनिटामध्ये उतरायचं होतं मला. 15 मिनिटामध्ये मोठी हिंमत करून त्या बाईला विचारलं, ताई मी जशी जागा मागितली तशी त्या माणसाने पण मागितली होती, तुम्ही त्याच्याशी भांडलात, त्यांना जागा दिली नाही, मला एका शब्दात जागा दिली, काय कारण? तिने सांगितलं महाराज अहो तो माझ्याशी प्रेमात बोलला नाही, तो जर प्रेमात बोलला असता तर त्याला पण जागा दिली असती. म्हटले मी महाराज सिद्धांत शिकायला मिळाला राजाओ. अरे राजाओ, सामान्य माणसं प्रेमाशिवाय आकळली जात नाही. माझा अविनाशी परमात्मा कसा प्रेमाशिवाय आकळला जाईल मला? त्याला तर त्याच्याशिवाय काही लागत नाही.